नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा खूप जास्त आवडतो। आज आपण घरच्या घरी मस्त अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बघणार आहोत। कापताना तुमच्या लक्षात येतच असेल की हा अगदी स्पॉन्जी झालेला आहे आणि शिवाय 100% हा शाकाहारी आहे। तुमचा केक फसत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप सगळ्या टिप्ससहित मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सबस्क्राईबचे बटन आणि बेल घंटा वाजवायला विसरू नका। आपण 1 कप रवा घेतलेला आहे, 1 कप मैदा घेतलेला आहे, पाऊण कप आपण इथे साखर वापरलेली आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलेला आहे। हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। ग्राइंड केलेले इन्ग्रेडियंट्स आता आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। यामध्ये अर्धा कप तेल, 1 कप आणि 1/4 कप इतकं दूध आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे। 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवणार आहोत। आता यामध्ये आपण 1 ते 2 चमचा इतकी वेलची पूड घालणार आहोत। एका बाजूला आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये स्टँड ठेवायचं आहे। सर्वात शेवटी मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा घातलेला आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा खूप आधी जर आपण मिश्रणामध्ये घातला आणि मिश्रण बऱ्याच काळासाठी तसंच ठेवलं तर आपली केक बसण्याची शक्यता असते, म्हणून सर्वात शेवटी आपण इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। आता हे सर्व मिश्रण एका ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये बटर पेपर ज्यामध्ये लावलेला आहे यामध्ये आपण ओतून घेणार आहोत। ट्रे हलकेसा आपण टॅप करून घेणार आहोत, म्हणजे याच्यातील बबल्स निघून जातील आणि कढईमध्ये हा ट्रे आपल्याला ठेवायचा आहे। वरच्या बाजूने आपल्याला एक मोठी परात किंवा ताट याने हे झाकायचं आहे, म्हणजे याच्यातली वाफ निघून जाणार नाही। साधारण 30 ते 35 मिनिट हा मध्यम आचेवर आपण भाजून घेतलेला आहे। आता केक आपण डिमोल्ड करून घेत आहोत। पेपर काढून घेतलेला आहे आणि आपला मस्त असा स्पॉन्जी केक तयार आहे। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।